राजकीय क्षेत्रातील एक मोठं नाव. गेम ऑन. पहिला बॉल यावेळेस करण सोडाचा पाडलाईनला आदळतोय तिथे आपण पाहिलं. तर डॉट बॉलने सुरुवात मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच केली जाते. निर्धाव चेंडूने धावफलक मात्र इथे सुरू होताना आपण पाहू शकाल. पुढचा बॉल घेऊन येतोय गोलंदाज करण सोडा. समोर असेल स्ट्रायकिंग एंडला फलंदाज परम्या. शून्य चेंडू. एक चेंडू शून्य धाव. त्यानंतर यावेळेस मात्र फलंदाज करतोय चूक मैदानाच्या आतमध्ये आणि विकेट मात्र नक्कीच मैदाना पाहायला मिळते. फलंदाज बाद. तर नक्कीच सत्यविनायक चषक 2024 ची स्पर्धा आपण पाहतोय. चषक मानाचा आहे प्रतिष्ठेचा म्हणून या चषकाकडे पाहिलं जातं. आपण पाहिलं तर धावफलकावरती 2 चेंडूंचा खेळ झालाय. आघाडीचा फलंदाज परम्या मात्र बाद झाल्याने अशा वेळेस संघनायक आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन प्रवीण मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. एक शांत संयमी आणि एक जबरदस्त तडाखेबंद फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण येताना पाहायला मिळतोय. तर मित्रांनो आपण पाहू शकाल सत्यविनायक क्रिकेट संघ कामोठी आयोजित सत्यविनायक चषक 2024 ची भव्य दिव्य स्पर्धा. आज मात्र आपण पाहिलं तर खुलागट या स्पर्धेचा आणि संपूर्ण बॉक्स क्रिकेटचे तारे सितारे ज्यांच्या नावाने या बॉक्स क्रिकेट मात्र ओळखला जातो आणि असे खेळाडू मात्र या मैदानावरती नक्कीच खेळताना पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक भली मोठी स्पर्धा आहे. रायगडमधील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेला ओळखलं जातं अशी मित्रांनो सत्यविनायक चषक आपण पाहतोय. यावेळेसचा बॉल करण सोडाचा फलंदाजाला समजत देखील नाहीये. स्पर्धेचा जर का विचार केला तर प्रथम पारितोषिक मित्रांनो तब्बल रोख रक्कम 1,00,000 रुपयांची स्पर्धा आहे. करण सोडा मागच्या मॅचमध्ये खराब सुरुवात जरूर झाली होती रॉयल चेंबूर संघाची. अथर्व मुकेश आपण पाहिलं तर रॉयल चेंबूर संघ मागच्या मॅचमध्ये फिल्डिंग डिपार्टमेंटने थोडंसं नाराज केलं होतं परंतु या मॅचमध्ये आतापर्यंत पाहिलं तर सुखाकर प्रवास या संघाचा राहिलाय. पुढचा बॉल घेऊन येईल गोलंदाज करण. पहिले 3ही चेंडू इथे मात्र येत आहेत निर्धाव. तर व्यासपीठावरती सन्माननीय श्री जोशी साहेब आपल्याला पाहायला मिळतात. मी विनंती करेन या स्पर्धेचे प्रमुख आयोजक चंद्रकांतजी भोवर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते जोशी साहेबांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान करायचा. डायरेक्ट हिटची संधी इथे निर्माण झाली होती परंतु नाहीये. पंच इशारा करतायत लेग बाईटचा म्हणजे ही धाव करणच्या खात्यात देखील नसेल फलंदाजाच्या खात्यात देखील नसेल. चौथा चेंडू देखील करण डॉट टाकतोय परंतु धावसंख्येचा श्रीगणेश या धावफलकावरती नक्कीच होताना पाहायला मिळतोय. कामोठे शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय श्री जोशी साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप मोठं सहकार्य लाभलंय. खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी आमच्या या आयोजनाच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे उभी आहे आणि या वर्षी आपण पाहिलं तर कित्येक सारे उपक्रम मात्र भारतीय जनता पार्टी नक्कीच राबवताना पाहायला मिळते. मग आपण पाहिलं तर सध्या नमो चषकाचं देखील आयोजन मात्र कळंबोलीमध्ये थाटामाटामध्ये केलं जातंय. तर मी प्रवीण गावंदे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित आणखीन एक सत्कार मूर्ती मनोज पवार साहेबांचा मात्र आपल्या शुभ हस्ते मनोज कवडे साहेबांचा मात्र सत्कार आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. या क्रिकेटच्या नवीन नियमावलीनुसार मित्रांनो 22 लेग तर इट्स अ रिव्ह्यू बाय प्लेयर रिव्ह्यू. येस अवांतर चेंडू आहे की नाही थर्ड पंचांचा तिसऱ्या पंचांना इथे मात्र मागणी करण्यात आलेली आहे. करणचं हे षटक मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर खूप सुंदर आहे परंतु मैदानावरती शुभ सन्मान केला जातोय. या स्पर्धेमध्ये प्रत्येक आलेला पाहुणा आम्हाला देवाप्रमाणे मित्रांनो अतिथी देवो भव आणि प्रत्येक पाहुण्यांचा इथे मात्र यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केला जातोय. तर निर्धाव चेंडू आहे. खेळाडूंना विनंती आहे मित्रांनो थोडीशी शांतता पण बाळगायची आहे पेशन्स कारण की खऱ्या अर्थाने इथे तिसरे पंच आहेत. वेळ लागतो मित्रांनो डिसिजन द्यायला. काही गडबड तुम्ही जर का कराल मॅचमध्ये तुम्ही भरपूर दिरंगाई करताय परंतु जेव्हा वेळ पंचांवरतील तेव्हा तुम्ही मात्र खूप घाई गडबड करताय. डॉट बॉल आहे. करणचा शेवटचा बॉल आहे षटकातला. इथे मात्र फलंदाजाचा फटका फसतोय. बॉल जातोय सीमा पार. इथे पाहुण्यांचं स्वागत करण करतोय का गोल्डन षटकानं. मैदानावरती धावसंख्या झाली आहे 1 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद केवळ आणि केवळ 1 धाव.
तर मैदानाच्या आतमध्ये चांगला ह्याच्यापेक्षा तोच आहे. चला मॅच सुरू करायची. जर का चेंडू पुन्हा एकदा आला असेल तर करणने जबरदस्त सुरुवात मैदानावरती मिळवून दिली आहे. केवळ एकच धाव, 4 षटकांची ही मॅच आहे मित्रांनो. चिंतामणी कल्याण संघ गणरायाच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली आहे. सत्यविनायक चषक गणरायाच्या नावाने एक संघ या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्या संघाचं नाव आहे चिंतामणी कल्याण. जरी एका संघाचं नाव चिंतामणी कल्याण असेल, परंतु गणरायाचा आशीर्वाद इथे उभा असलेल्या प्रत्येक खेळाडूवरती आहे, प्रत्येक क्रिकेट रसिकावरती आहे आणि प्रत्येक आयोजकावरती मात्र नक्कीच येताना पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीमकडून सांघिक स्वरूपाचं दुसरं षटक मात्र घेऊन येतोय गोलंदाज ताज, काजू उर्फ ताज आपण पाहतोय. रन झालेत 1. धावसंख्या झाली आहे ती मात्र 6 धावसंख्या झालेली आहे. तर यानंतर पहिली सेमीफायनलची मॅच खेळवली जाईल. जॉर्ज 11 कल्याण विरुद्ध सारा 11 या दोन संघांदरम्यान. दोन्ही संघांनी तयार राहायचंय.
आणि शक्य असेल तर टॉससाठी यायचे. तर नक्कीच जॉर्ज 11 कल्याण संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर सारा 11 संघाचे संघनायक या दोनही टीम्सना विनंती असेल मित्रांनो की यानंतर तुमची पहिली सेमीफायनलची मॅच खेळवली जाईल. आपण जर उपलब्ध असाल किंवा नसाल टॉससाठी येण्याचा प्रयत्न करा आणि जर संघ इथे नसतील तर आयोजक आपण त्यांच्यापर्यंत संपर्क करायचा आहे. धावसंख्या झाली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या झाली ती मात्र 8 धावा. तर खेळाडू कक्षातून कोणी ओरडायचं नाही आणि फलंदाज जेव्हा बॉल अटेम्प्ट करत असेल तेव्हा देखील त्याला कोणी डिस्टर्ब करायचं नाही मित्रांनो. केसरचं स्वागत केलंय चौकाराच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांची मॅच असेल. टीमची धावसंख्या झाली आहे 12 धावा. मॅच फटाफट खेळाचाला विनंती असेल.
तर इथे आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि चेंडू इतपत धावा जमवण्यामध्ये यश मिळतंय. टीमची धावसंख्या झाली आपण पाहिलं तर 18 धावा. बिनगडीबाद 18, एक गडीबाद 18 धावसंख्या झालेली आहे. 18 धावा झालेल्या आहेत. चला थोडंसं क्विक खेळायचं आपण. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय शुभम लोखंडे. हॅलो. धावसंख्या झाली आपण पाहिली तर 29. शुभम लोखंडेची पिसं काढली जात आहेत मित्रांनो या मॅचमध्ये. 2 चौकार येतात त्या षटकामध्ये. अजून देखील आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ इथे येणं बाकी आहे. या 2 चेंडूंमध्ये एक फटकाला तर मॅच ऑन असेल. चिंतामणी कल्याण संघाची गोलंदाजी भक्कम आहे. तर इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा अवांतर चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या 1ने पुढे सरकतीये. जाऊन पोहोचते आपण पाहिलं तर 30 धावा धावफलकावरती. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करण यांचं. आपल्या संघासाठी धावा मात्र रोखल्या जात आहेत. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते आपण पाहिलं तर 31 धावा. आणि या पूर्वार्ध लास्ट बॉल असेल. शेवटचा चेंडू. इथून जर का चौकार आला तर मॅचमध्ये रंगत येणार. गरज होती का पण पाहिलं तर हा फटका खेळण्याची मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. कारण की नो बॉल तुम्हाला अगोदरच मिळाला होता. तिथे मात्र नक्कीच कुठेतरी वेगळा प्रयत्न करण्याच्या नादामध्ये तुम्ही एक धाव मिळाली तुमच्या संघाला.
परंतु फलंदाज बाद होतोय. नोच्या माध्यमातून एक धाव मिळेल. टीमची टोटल 32. विजयासाठी आपण पाहिलं तर 33 धावांची गरज या मॅचमध्ये. चला टॉससाठी यायचं आपण. सारा 11 आणि त्याचबरोबर सारा 11 संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर विनंती करेन जॉर्ज 11 संघाच्या संघनायकाला. पहिली सेमीफायनलची मॅच असेल या सत्यविनायक चषकामधली. आपण टॉससाठी मात्र त्वरित संपर्क साधायचा आहे. चला शेवटचा कॉल असेल. जॉर्ज 11 संघ आणि सारा 11 संघ टॉससाठी त्वरित हजर राहायचंय. विजयासाठी आपण पाहिलं तर 33 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला डगआउट मध्ये थांबायचं प्लेयर्स आपल्याला विनंती आहे. फलंदाज करण सोडा आणि फलंदाज आपण पाहतोय शुभम लोखंडे यांना. तर गोलंदाज आपण पाहतोय आकाश. टीम कडून सांघिक स्वरूपाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक मात्र घेऊन येतोय तो गोलंदाज आकाश. तर टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. डायव्हिंग एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांनी देखील त्याचं नक्कीच अभिनंदन मात्र या मैदानावरती केलंय. काय कमालीचं क्षेत्ररक्षण मैदानावर दाखवतोय खेळाडू आपण पाहिलं तर.
हॅलो, जॉर्ज 11 कल्याण आणि सारा 11 प्लीज लवकर या. टॉस सोडवण्यासाठी लवकर यायचं आहे. जॉर्ज 11 कल्याण आणि सारा 11. अरे टॉसला ये ना. अरे तू ये ना कोणतरी. कॅप्टनची काय वाट बघतो या. आज सगळं आज आले तर ठीक आहे ना. तुम्ही कोण हारलो ना इथे. तिकडची फायनल इथं खेळला पाहिजे. इथे पण आलो असतो आम्ही. डेंजर हारला. जिंकायची मजा होती. जिंकलेली मॅच हारलो. राहुलला 18 रन मारले होते. बॉलीने बॉल पकडतोय तर 4 बॉल 5 ची मॅच. राहुलची ओरच नव्हती पण सुशांताला होतं. पप्पूला दिली पप्पूची ओर सॉरी सुशांतची ओर. सुशांतची लाशी ओवर ठीक होती ना. पप्पूला जरी दिली सुशांतची ओरला रनच नसता ना आले. शेवटच्या बॉलरला 17-18 रनची ओवर आले. एकच ओर खेळायची कालची. जिंकेल ती ओमकार फोन करून सांग तुझ्या स्कोर झाला आहे 19. 12 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे मुकेश रॉयल या संघासाठी हा सामना जिंका. 12 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे अथर्व मुकेश रॉयल या संघाला जिंकण्यासाठी हा सामना.
6 बॉल 10 रनाची आवश्यकता आहे. मुकेश रॉयल या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. हॅलो, सारा 11 कल्याण, हा शेवटचा कॉल मी देतो तुम्हाला. जर तुम्ही आता टॉस सोडवण्यासाठी नाही आला ना तर तुम्हाला खरंच पेनलाइज करण्यात येईल. रोहन चिल्ले, जॉर्ज 11, प्लीज कृपा करून आपण स्टेजच्या इथं यायचं आहे टॉस करण्यासाठी. सारा 11 कल्याण, शेवटचा कॉल देतो. सारा 11 यांनी टॉस जिंकलेला आहे. त्यांनी आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे.